राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 28 एप्रिलपर्यंत राज्य परिवहन विभागाने हा आदेश मागे घेतला नाही तर 4 मे पासून बाजारपेठा, रेल्वे स्थानकं, बस डेपो तसंच निवासी आणि व्यापारी भागात दररोज निदर्शनं करण्यात येईल असा इशारा ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीने दिलाय। ॲग्रिगेटर, कॅब सेवा आणि ई-बाईक टॅक्सीसाठी असे कठोर नियम लागू नयेत, त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे। परवाने देताना जर तुम्हाला त्या गोष्टी आणायच्या होत्या किंवा जे काही घ्यायचं होतं तर परवाना देण्यापूर्वी केलं गेलं। आज त्यांनी रिक्षा टाकलेली आहे, गेले 5 वर्ष चालवतोय, कर्ज डोक्यावरती आहे, कुटुंब आहे। अनेक रिक्षा चालक गेले 30 वर्ष रिक्षा चालवतात, अनेकदा त्यांचे परवाने रिन्यू झालेले आहेत आणि तुम्ही आज या वेळेला जर तुम्ही सांगणार असाल की तुम्ही जर नसेल तर मग सेवा कशी देता, याचा उद्देश काय हा प्रश्न आहे। म्हणजे मला संवाद करायचा आहे, मला माझा व्यवसाय करायचा आहे, तो जर मी व्यवस्थित करत असेल आणि मी आधीच परवाना घेतलेला आहे तर मग विषय कुठे आहे? मुंबईतील टॅक्सी व रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं हे अनिवार्य आहे, यासाठी कायदा करण्यात आला आहे। परंतु त्याच्या विरोधात जाऊन शशांकराव आणि ही मंडळी काहीतरी आंदोलन करणार आहेत। पण आंदोलन कशासाठी? कारण हा कायदा आजचा नाही आहे, 2013 पासूनचा कायदा आहे आणि तो सर्वांसाठी आहे, सर्व व्यावसायिकांसाठी, सर्व आस्थापनांसाठी हा कायदा बनवलेला आहे। तर मला वाटतं की ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा यायला हवी, ही काही चुकीची मागणी नाही।